पुस्तकामध्ये आपण पाहिलं आहे की इतिहास संकलन संस्था इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र यांनी हा अभ्यास वर्ग घेऊन अनेक महाराष्ट्रातील विचारवंतांना एकत्र आणले, एकमेकांना गुंफले, एक विचारांची माळ निर्माण केली, एकमेकांना समजून घेतले आणि एक विचार एक दृष्टिकोन मांडला. या अभ्यास वर्गासाठी आतापर्यंत 3 सत्र झाले आहेत. हे समारोपीय 4थे सत्र आहे. या समारोपीय 4थ्या सत्रामध्ये जे वक्ते आपल्याला बोलणार आहेत, ज्यांचे चिंतन आणि मनन होणार आहे, ते चिंतन मनन करण्यासाठी मी सर्वप्रथम वाच्य अभ्यास वर्गाचे समारोपीय अतिथी आदरणीय डॉक्टर व्यंकटेश लांब, कार्याध्यक्ष इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांत, आदरणीय डॉक्टर व्यंकटेश लांब यांचा मी परिचय करून देत आहे. आदरणीय लांब सर प्रोफेसर आहेत आणि इतिहास विभाग प्रमुख आहेत. ते इंद्रराज कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद येथे प्राध्यापक आहेत. त्याशिवाय ते उपप्राचार्य सुद्धा आहेत. ते औरंगाबादच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांनी विद्या परिषद सदस्य म्हणून सुद्धा आपलं नाव लौकिक केलेलं आहे. आदरणीय लांब सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सदस्य आहेत. त्याचबरोबर ते सल्लागार समितीमध्ये सुद्धा आहेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या. त्याचबरोबर इतिहास अभ्यास मंडळाचे ते माननीय सदस्य सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर नांदेड आणि अमरावती विद्यापीठाचे माननीय सदस्य आहेत. त्यांनी 3 पुस्तके लिहिलेली आहेत आणि जवळपास 39 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशनामध्ये रिसर्च पेपर पब्लिकेशन केलेले आहे. एक चांगले रिसर्च व्यक्तिमत्व हे त्यांचे आहे. एकूण त्यांनी 9 वेळा सत्राध्यक्ष म्हणून कार्य केलेले आहे आणि 14 ठिकाणी ते रिसोर्स पर्सन म्हणून गेलेले आहेत. अनेक महाविद्यालयामध्ये आणि गावामध्ये आदरणीय लांब सर व्याख्याने देतात. त्याचबरोबर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संशोधक मार्गदर्शक आहेत. एकूण 5 विद्यार्थ्यांना PhD प्राप्त झालेली आहे आणि 7 विद्यार्थी त्यांच्या हाताखाली PhD किंवा MPhil पदवी मिळवलेली आहे. एकंदरीत आदरणीय डॉक्टर व्यंकटेश लांब सर यांना मी आमंत्रित करतो आहोत की त्यांनी आजच्या समारोपीय या राज्यस्तरीय अभ्यास वर्गासाठी 4थ्या सत्रासाठी आम्हाला मार्गदर्शन करावे. आदरणीय व्यंकटेश लांब सर. धन्यवाद वर्मा सर. हो, आवाज येतो माझा? हो, धन्यवाद. खरं पाहिलं तर आपण गेल्या 2 दिवसापासून म्हणजे कालपासून आपण 3 सत्रामध्ये इतिहास संकलन समिती महाराष्ट्र प्रांत यांनी आणि यवतमाळ जिल्हा यांनी आयोजित केलेल्या या अभ्यास वर्गामध्ये आज आपण सर्वांना ऐकत आहोत. गेल्या आत्ताच म्हटल्याप्रमाणे की कालपासून 3 सत्रामध्ये आपण कार्यकर्ता संघटन आणि संघटना याविषयी ऐकत आहोत. आज आत्ताचे हे शेवटचे आणि 4थे सत्र आहे. या 4थ्या सत्रामध्ये आपण ज्यांना ऐकणार आहोत असे आमचे मार्गदर्शक आदरणीय निलेशजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. महाराष्ट्र इतिहास संकलन समितीचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक राधाकृष्णजी जोशी सर, महासचिव श्री रवींद्रजी पाटील सर, इतिहास संकलन समिती जे आयोजक म्हणून आज उपस्थित आहेत अशी यवतमाळ जिल्ह्याची सर्व कार्यकारिणी, सर्व पदाधिकारी, सदस्य आणि बंधू भगिनींनो, खरं पाहिलं तर हे अभ्यास वर्गाचं 4थं सत्र आहे. परंतु 2 दिवसापासून आपण अभ्यास वर्ग या अर्थानं या 2 दिवसाच्या
पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो की जी मेजवानी, वैचारिक मेजवानी आपल्याला मिळत आहे तिला आपण संबोधतो. मला असं वाटतं की याला अभ्यास वर्ग, उजळणी वर्ग किंवा उद्बोधन वर्ग अशा सर्वार्थानं आपण त्याला संबोधित केलं पाहिजे. त्याचं कारण असं की याच्यामधला प्रत्येक कार्यकर्ता कुठल्या ना कुठल्या संघटनेशी, मातृक संघटनेशी कुठंतरी जोडला गेलेला आहे. कार्यकर्ता काय असतो, संघटन काय असतं, संघटना काय असते, हे मला वाटतं याच्यामधल्या बहुतांश लोकांना ज्ञात आहे. परंतु गेल्या 2 दिवसापासून जे आपण ऐकत आहोत, ज्ञात आहे की कार्यकर्ता आहे, संघटन आहे, संघटना आहे, आपण कसं केलं पाहिजे. पण मला वाटतं की काल दोन्ही वक्त्यांनी कार्यकर्ता कसा असला पाहिजे आणि संघटना कशी चालली पाहिजे, संघटन कसं चालवलं पाहिजे याविषयी यथोचित मार्गदर्शन आपल्या सर्वांना केलेलं आहे. मला वाटतं ज्यांची मातृक संघटना, काल वक्त्यांनी सांगितलं की जगामधली सगळ्यात मोठी संघटना म्हणून आज आपली मातृक संघटना आहे. आपल्याला अभिमान वाटायला हवा. एवढं मोठं संघटन आज आपल्या पाठीशी आहे, आपल्या विचारात आहे. आपण ज्यांची वैचारिकता, ज्यांच्याकडनं दिशा घेतली असं संघटन आपल्या पाठीशी आहे. त्यामुळं आपला कार्यकर्ता निश्चितपणे चांगलाच तयार होईल, याच्यामध्ये काळजी करण्यासारखं मला वाटतं काही कारण नाही. खरं पाहिलं तर कार्यकर्ता कशासाठी उभा असावा, संघटनेनं कशासाठी काम करावं, संघटन कुठल्या विचारांचं असावं, याच्याविषयी ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला गेल्या स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्याच्या नंतरचा काळ याच्यामध्ये आपल्याला जमीन आसमानचा फरक पाहायला मिळतो. जसं आपण परवाच आदरणीय तात्यासाहेबांची किंवा सावरकरांची आपण जयंती साजरी केली. स्वामी विवेकानंद असतील किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, जागतिक स्तरावर या दोन्ही स्वातंत्र्यपूर्व काळातील नेत्यांचं योगदान, भारतीय भूमी कशी आहे, भारतीय संस्कृती कशी आहे, भारतीय लोक कसे आहेत याविषयी जगाला मार्गदर्शन करण्याचं काम या दोन्हीही महान द्वयांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. खरं पाहिलं तर जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी असं आपण म्हणत असतो. असं आपण संबोधन वारंवार आपल्या विविध संघटनांमध्ये आपण ऐकायचं आपल्याला पाहायला मिळतं. आपली जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे असं आपण म्हणतो. परंतु जसं मी आता म्हटलं की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये विचार करता आपण हे सगळं आपल्याला पाहायला मिळत होतं की निश्चितपणे आपला देश, आपली भूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्याच्यासाठी आपण लढलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण जगलं पाहिजे, ही भूमिका स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये प्रत्येक युवकाच्या रोमारोमामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळते. परंतु अलीकडे काळ बदललाय. मी सार्वजनिक बाबतीमध्ये हे बोलतोय की काळ बदलला आहे. ज्यांनी संघर्ष केला नाही, ज्यांनी हे सर्व पाहिलं नाही, ज्यांच्या संस्कृतीमध्ये हे सांगितलं गेलं नाही, त्यांना त्या काळाची महती, त्या काळामध्ये कोणी काय केलं या संदर्भामध्ये ज्ञात नसल्यामुळे ही पिढी कुठेतरी भटकटत चालली असं मला वारंवार जाणवतं. आपल्या सर्वांनाही हेच जाणवत असेल. म्हणूनच ही पिढी राष्ट्रीय विचारांपासून कुठेतरी दूर जाते का असं आपल्याला वारंवार जाणवतं. आणि खरं पाहिलं तर निश्चितपणे ही पिढी या विचारांपासून दूर जाते असंच आपल्याला जाणवतं. कारण की प्रत्येकांमध्ये त्यावेळेला आपण कार्यकर्ता म्हणतो, आपण 2 दिवसापासून ऐकतो की कार्यकर्ता कसा असला पाहिजे. मला वाटतं कार्यकर्ता जर असा असेल तर ते संघटन निश्चितपणे मजबूत असतं. आपल्याकडं असं वारंवार सांगितलं जातं की कार्यकर्त्यामध्ये मी किंवा अह नसला पाहिजे. कारण की हा अह किंवा मी हा पूर्णातून प्रकटतो. हा अह केवळ विकृत झाला तर तो दोषरूप मानला जातो. मात्र तो प्रकृत असला तर कार्यकृतीयुक्त होऊ शकतो व विकसित केला तर तो देशकार्यास पूरक ठरतो असं मी म्हणतो. म्हणून आपल्या संघटनांमध्ये, आपल्या संघटनमध्ये, आपल्या मातृक संघटनेच्या ज्या विविध शाखा आहेत त्या शाखांमधला जो कार्यकर्ता आहे त्याच्यामध्ये अह किंवा मी हा देशपूरक असावा अशी एक भूमिका आज आपण आजच्या दिवशी मांडू शकतो. कारण की राष्ट्र जर असेल तर आपण असू, राष्ट्र जर असेल तर कार्यकर्ता असेल, राष्ट्र जर असेल तर संघटना असेल असं मला वाटतं. म्हणून या राष्ट्रास पूरक, राष्ट्रीय विचारास पूरक कार्यकर्ता तयार करण्याचं काम मला वाटतं अशा आपल्या जशी इतिहास संकलन समिती एक संघटना आहे या संघटनेला करणं गरजेचं आहे. म्हणून कार्यकर्ता उभा राहायला पाहिजे. जसं आपण म्हणतो की भारत ही भोगभूमी नसून
ती त्यागभूमी आहे. कार्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये हा जरी विचार उपस्थित झाला किंवा कार्यकर्त्यांना हा जरी विचार डोक्यामध्ये ठेवला की मला या भूमीमध्ये किंवा या देशामध्ये मला काही मिळवायचं नाहीये, तर मला द्यायचं आहे, मला माझ्या ऐहिक सुखांचा मला त्याग करायचा आहे, हे ज्या वेळेला कार्यकर्त्याच्या डोक्यात येईल त्यावेळेला मला वाटतं की हे संघटन एक मोठ्या प्रमाणामध्ये त्याला वैश्विक स्तरावर हे संघटन उभं राहील असं मला निश्चितपणे म्हणावंसं वाटतं. म्हणून अह विसरून सर्वासाठी मी कार्य करणारा, मी कार्यकर्ता ही भूमिका निश्चितपणे विकसित झाली पाहिजे, तरच संघटन उभं राहील असं मला वाटतं. म्हणून कार्यकर्ता तयार झाला की संघटना आणि देश निश्चितपणे एक अभिमानानं उभा राहतो, ताठमानेनं उभा राहतो, असं आपण यापूर्वी या भारत भूमीमध्ये, या भारत देशामध्ये जे आता 2 मूर्ती मी सांगितल्या, ज्याच्यामध्ये विवेकानंद असतील किंवा सावरकर असतील, ज्यांनी हे उभे राहिले म्हणून आपण उभे राहिलो किंवा हे उभे राहिले म्हणून आज देश जागतिक वैश्विक स्तरावर ताठमानेनं उभा असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यांच्याच विचारावर चालणारं आपलं संघटन आहे असं मला म्हणता येईल. जसं विवेकानंद असतील, सावरकर असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, चाफेकर बंधू असतील, क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके असतील, या देशभक्तांच्या विचारातील कार्यकर्ता सांगायचा झाला तर मला असं वाटतं की धैर्याने शौर्याने पुढे चला, 1 दिवसात वा 1 वर्षात यश आपल्या पदरी पडेल अशी अपेक्षा जर आपण करत असू तर ते गैर आहे. जसं काल बोलताना असं सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 मध्ये झाली आणि 25 पासून एवढा काळ आपल्याला आज मी म्हणून उभा राहायला लागला. आपल्याला सहज शक्य अगदी 2 मिनिटांमध्ये किंवा 2 दिवसामध्ये 2 वर्षामध्ये आपल्याला हे शक्य होणार नाही. याच्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. याच्यासाठी आपल्याला एक पूर्णपणे ताकद उभी करावी लागेल. युवकांच्या पाठीमागं आपल्याला उभा राहावं लागेल. म्हणून आपल्याला अशी अपेक्षा बाळगून चालणार नाही. सर्वोच्च ध्येयाला सदैव चित्तून आपण राहिलं पाहिजे. आपण ज्याला आपण म्हणतो की आपण एक ध्येय निश्चित केलं पाहिजे की हे टार्गेट आहे, आपल्याला कशासाठी काम करायचं आहे. जसं मी एकच विचार, मी आज माझ्या समारोपाचं खरं तर हा सत्र आहे. समारोपाच्या सत्रामध्ये काय बोलावं हा एक मोठा भाग होता, कारण की विषय नव्हता आपल्या समोर. तरी देखील मला असं वाटतं की आपण गेल्या 3 सत्रामध्ये आपण राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन हे संघटन उभं केलंय. कार्यकर्ता उभा राहायला पाहिजे अशी भूमिका मांडली आहे. म्हणून या विचारांवर आपण पुढे गेलं पाहिजे ही माझी त्याच्यामधली भूमिका होती. म्हणून आपलं सर्वोच्च ध्येय एकच आहे, या राष्ट्रासाठी आपल्याला काम करायचं आहे, राष्ट्रीय विचारांसाठी आपल्याला काम करायचं आहे. या राष्ट्राला ज्यांनी उभं केलं, ज्या संस्कृतीला उभं केलं, ज्या संस्कृतीमधनं आपण आलो, त्या संस्कृतीला आपल्याला कुठंतरी पुढे घेऊन जायचं आहे. माझी संस्कृती काय होती, माझी परंपरा काय होती, हे आपल्याला नवीन पिढी पुढे मांडायचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या दृष्टीनं, या दिशेनं जर आपण पुढे जात राहिलो, आपण त्या सर्वोच्च ध्येयाला चिकटून राहिलो, तर मला वाटतं आपण निश्चितपणे त्याच्यामध्ये यशस्वी होऊ. स्थिर राहा, शांत राहा. गडबड करून इतर संघटनांचा विषय काल झाला की अनेक संघटना या देशामध्ये उभ्या राहिल्या, अनेक संघटना उभ्या राहिल्या आणि तेवढ्याच काळामध्ये त्या पूर्णपणे परास्तही झाल्या, त्या पूर्णपणे उद्ध्वस्तही झाल्या. अशा अनेक संघटना आपण पाहतोय. राजकीय संघटना असतील, सामाजिक संघटना असतील, धार्मिक संघटना असतील, त्यांचं अस्तित्व संपुष्टात आलेलं आपल्याला दिसून येईल. परंतु एक आपली मातृक संघटना आहे की ती त्या बळावर उभी राहिली आणि त्याच विचारांवर आजही जगातली ती सर्वोच्च संघटना किंवा सर्वात मोठी संघटना म्हणून उभी आहे. तर त्याच्या पाठीमागे मला असं वाटतं की या देशाच्या सांस्कृतिक विचारांचं बळ आहे असं मला निश्चितपणे वाटतं. म्हणून आपण स्थिर राहिलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे. मत्सर आणि स्वार्थपरायणता या दोन्ही गोष्टीपासून कार्यकर्त्यांना दूर राहिलं पाहिजे. काल अनेक वक्त्यांनी, दोन्हीही वक्त्यांनी विशेषतः तेच सांगितलं की मी हा शब्द कार्यकर्त्यांना सोडून दिला पाहिजे. म्हणून आपण याच्यापासून जर दूर राहिलो तर मला वाटतं की यश आपल्या समोर असेल. या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. आज्ञाधारक बना, म्हणजे जसं मी म्हटलं की अनेक संघटना आपण पाहतोय की जसा संघटनेचा नेता असतो तसा कार्यकर्ता असतो. संघटनेचा नेता चुकीनं वागला, कार्यकर्ता चुकीनं वागतो. कार्यकर्ता चुकीनं वागला की संघटन मोडकळीस येतं आणि संघटन उद्ध्वस्त होतं. आपल्याकडे म्हणूनच आपण असं म्हणत नाही की आपण सगळ्यांना बोलण्याची संधी देतो, आपण सगळ्यांना व्यक्त होण्याची संधी आपल्या व्यासपीठावर असते. म्हणून आपण निश्चितपणे व्यक्त व्हा. परंतु जसं काल एक उदाहरण सांगितलं की निश्चितपणे आपण ज्या वेळेला एकत्रित येतो, एकत्रित बोलतो, आपण आपल्या संघटनेविषयी मत व्यक्त करतो, त्यावेळेला निश्चितपणे सांगतो की हे योग्य नाही. परंतु ज्या वेळेला आपल्याला सर्वार्थानं सांगायचं असतं त्यावेळेला आपण पाठीशी सगळ्यांच्या उभे राहतो. कारण की आपली मातृक संघटना आपल्याला हे शिकवते की आपण सगळ्यांचा एक विचार आहे आणि एक विचारांना आपण सगळ्यांशी पाठीशी उभे राहिले पाहिजे. म्हणून त्याच्यामध्ये
सत्य आहे, स्वधर्म आणि स्वदेश यांच्याविषयी आपण सर्वदा प्रामाणिक राहिलं पाहिजे. हे कार्यकर्त्याचं मूलभूत तत्व असलं पाहिजे की आपण या सगळ्या बाबतीमध्ये आपण स्वधर्माविषयी, स्वदेशाविषयी आणि सत्याविषयी आपण प्रामाणिक असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही अवघे जग, ज्याला आपण म्हणतो की जे तुमची संघटना आहे, तुम्ही कार्यकर्ता म्हणून आहात, जग हलवण्याची ताकद तुमच्या त्या संघटनेमध्ये आणि तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या कार्यकर्ता म्हणून तुमच्या वैचारिक ज्ञानामध्ये निश्चितपणे असेल असं मला वाटतं. हे सगळं जरी आपण करत असलो तरी मला वाटतं त्याच्यामध्ये जसं स्वामी विवेकानंद म्हणायचे की भारताला बलवंत चैतन्याने मुसमुसलेले निष्ठावंत युवक आणि अत्यंत प्रामाणिक युवक हवे आहेत असं ते म्हणायचे. मी युवक याच्यासाठी म्हणतोय की जसं काल रविदादांनी सांगताना असं बोलले की एका पिढीकडनं आपण फार दिवस आपल्या कार्यकर्त्यांची पिढी तयार करायची असते या संघटनेमध्ये. दरवर्षी आपण कार्यकर्ता तयार करत असतो, तसा कार्यकर्ता आपल्याला तयार करायचा. तर असे कार्यकर्ते दरवर्षी आपल्याला तयार करायचे. जसे स्वामी विवेकानंदांच्या डोक्यामध्ये होते, स्वामी विवेकानंदांच्या विचारांमध्ये जसा कार्यकर्ता आणि युवक होता, तसा युवकच संघटनेला बळ देऊ शकतो अशी त्या पाठीमागची निश्चितपणे भूमिका आहे. म्हणून प्रथम ज्याला आपण म्हणतो की आत्मश्रद्धा ज्या आहेत आपल्या त्या दृढ केल्या गेल्या पाहिजेत. तरच तुम्ही सशक्त आणि बलदंड होऊ शकता. अशी एक भूमिका जशी विवेकानंदांनी मांडली तशीच या संघटनेच्या विचारामध्ये देखील आपण मांडली पाहिजे. संघटना, कार्यकर्ता आणि संघटन याच्यामध्ये अनेक गोष्टी जरी असल्या तरी त्याच्यामध्ये एक अगदी 2 मिनिटांमध्ये मी माझा आटोप घेतो, कारण की आपल्याला निलेशजींना ऐकायचं आहे सर्वांना. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की संघटनेपुढले आव्हानं पण खूप मोठे आहेत. संघटनेची बलस्थानं जशी आहेत तशी आव्हानं पण संघटनेच्या समोर फार मोठी आहेत. संघटनेचे काही उद्दिष्ट आहेत आणि संघटनेचे काही ग्रहितक पण आहेत. एक संघटन म्हणलं की ग्रहितक असतं. जसं पाठीमागच्या बैठकीमध्ये आम्ही बोलताना ज्यावेळेला प्रांत बैठक झाली त्यावेळेला बैठकीमध्ये असं म्हटलं की जो नवीन कार्यकर्ता येतो त्यावेळेला तो काहीतरी ग्रहितक पकडून काहीतरी त्याच्यामध्ये त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी हायपोथेसिस असतात की आपण संघटनेमध्ये चाललोय आपण, आणि तो नवखा कार्यकर्ता जर असेल तर, किंवा तो आपल्या विचारांशी, आपल्या संस्कृतीशी, आपल्या संघटनांशी कुठं जोडला गेलेला नसेल तर त्याच्या डोक्यामध्ये काही वेगळ्या एक योजना असतात. तर त्या योजना आपण त्याच्या डोक्यातून काढण्याचं काम मला वाटतं या व्यासपीठावर आपण केलं पाहिजे. ही एक त्याच्यामधली भूमिका आहे. कारण की राष्ट्रीय विचारावर लक्ष त्याला केंद्रित केलं पाहिजे. मी देणार नाही तर मी घेणार नाही तर मी देणार आहे हे पहिलं त्याच्या डोक्यामध्ये टाकलं पाहिजे. भारतीय संस्कृती, मूल्य आहेत, परंपरा आहेत, शास्त्र आहेत, वेद आहेत, भारताची भौगोलिकता आहे, या सगळ्यांच्या संदर्भामध्ये तो एक प्रगल्भ म्हणून पुढे आला पाहिजे असं मला वाटतं. जसं त्याच्यामध्ये मी आता बोलताना सांगितलं की आपली एक संघटना आहे, निस्वार्थ कार्यकर्ता आहे, वैचारिक बैठक आहे, हे सगळे जसे बलस्थान आहेत तसं जसं आव्हानं संघटनेच्या पुढच्या आहेत, जे आपण 2 दिवसामध्ये काय आव्हानं आहेत हे आपण ऐकलं आहे. त्या आव्हानांना आपल्याला खरं पाहिलं तर कार्यकर्ता म्हणून जे 2 दिवसामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत, कार्यकर्ता म्हणून आपल्याला या सगळ्या आव्हानांना सामोरं जायचं आहे. येत्या पुढील काळामध्ये आव्हानं अत्यंत खडतर आहेत. निश्चितपणे आजच्या काळामध्ये जसं मी सांगितलं की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये परिस्थिती वेगळी होती, परंतु स्वातंत्र्याच्या नंतरची परिस्थिती मात्र फार गंभीर आहे. या देशामध्ये संस्कृतीचा ज्याला आपण म्हणतो की विनाश कसा होईल याच्यासाठी काम करणाऱ्या देखील अनेक संघटना राष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत. याला आपल्याला शह द्यायचा आहे, याला आपल्याला वैचारिक पद्धतीनं तोंड द्यायचं आहे, लोकशाही पद्धतीनं तोंड द्यायचं आहे. म्हणून या आव्हानात सामोरं जायचं असेल तर आपला कार्यकर्ता अत्यंतपणे सगळ्या पद्धतीनं तो उभा राहायला पाहिजे, सगळ्या पद्धतीनं त्याला समोरच्यांना उत्तर देता आला पाहिजे, अशी एक भूमिका मी इथं मांडतो. मला वाटतं आपल्याला मी इथं थांबावं, पुढे आपल्याला निलेशजींना ऐकायचं आहे. मला आपण यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीचा मी आभार व्यक्त करतो. महाराष्ट्र इतिहास संकलन समितीचा देखील मी आभार व्यक्त करतो. मला आपण बोलण्याची संधी दिली, मला आपण व्यक्त होण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण जे विचार मांडलेले आहेत ते नक्कीच आम्हाला सर्वांना कार्यकर्त्यांना प्रेरणादायी राहील आणि तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या उपदेशाने आम्ही नक्कीच या महाराष्ट्र इतिहास परिषदची चांगली वाटचाल करू. याबद्दल तुमचे धन्यवाद सर. यानंतर महाराष्ट्र संकलन संस्था महाराष्ट्र प्रांत महासचिव आदरणीय विद्वान श्री रवींद्रजी पाटील सर यांना मी आमंत्रित करतो. त्यांनी पद्य आम्हाला सांगावे आणि काही घोषणा द्याव्या. आदरणीय रवींद्रजी पाटील. आदरणीय रवींद्रजी पाटील. वर्मा सर, पद्य लांब सरांच्या अगोदर व्हायला हवं होतं. आता डायरेक्ट निलेशजींना सांगा.
आता डायरेक्ट निलेशजींना सांगा. सर घोषणा राहिल्या आहेत. आता डायरेक्ट निलेशजींना सांगा. आता ठीक आहे, निलेशजी ठीक आहे. संबोधन करते. हा. यानंतर मी आपल्या या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आदरणीय माननीय निलेशजी गद्रे, ज्येष्ठ प्रचारक, यांना या विचारासाठी आमंत्रित करतो. त्यांचा मी परिचय देतो. आदरणीय ज्येष्ठ प्रचारक निलेशजी चंद्रकांत गद्रे, ते त्यांचे केंद्र आहे संभाजीनगर. त्यांचे दायित्व आहे महाराष्ट्र आणि गोवा. त्यांनी महाराष्ट्र समरसता संयोजक म्हणून कार्य केलेले आहे आणि करत आहेत. त्यांनी वाणिज्य शाखेमध्ये पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांनी देवगिरी प्रांतामध्ये 3 वर्ष कार्य केलेले आहे. त्याचबरोबर त्यांनी 14 वर्ष विभागीय प्रचारक म्हणून कार्य केलेले आहे आणि 5 वर्षापासून या प्रांताचे सह संयोजक म्हणून कार्य करीत आहेत. त्यांनी जून 1999 पासून पुणे येथून प्रचारक म्हणून कार्याला सुरुवात केलेली आहे आणि ते आजही कार्य करत आहे. मी आमंत्रित करतो आदरणीय ज्येष्ठ प्रचारक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आदरणीय निलेशजी गद्रे सर. आदरणीय निलेशजी गद्रे सर. नमस्कार आदरणीय सर्वांना. सर्वप्रथम इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांत या संस्थेच्या वतीनं आपण सगळ्यांनी मला बोलावलं, याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद, आभार. मला या संस्थेबद्दल माहिती आहे की ही संस्था ही प्राध्यापकांमध्ये काम करणारी, विद्वज्जनांमध्ये काम करणारी, बुद्धिजीवी वर्गामध्ये काम करणारी अशी आहे. स्वाभाविक ह्या संघटनेचा लौकिक मासेसमध्ये नसून क्लासेसमध्ये काम करणारा असा आहे. त्याच्यामुळे आजच्या कार्यक्रमासाठी जो उपस्थित वर्ग आहे हा बाहेर ज्याला गर्दी म्हणतात तर तशी गर्दी नसून दर्दी लोक, दर्दी कार्यकर्ते, संघटनेसाठी झोकून काम करणारे कार्यकर्ते असा सगळा वर्ग माझ्या समोर उपस्थित आहे. त्यामुळे अशा सगळ्या वर्गाच्या समोर एखादा विषय मांडण्याची संधी मिळणं याचा इतिहास संकलन समितीला किती लाभ होईल याचं मला माहित नाही, पण मला स्वतःला एक प्राऊड फिलिंग, एक चांगलं सन्मानजनक स्थिती मला स्वतःच्या मनाला अशी वाटतेय की अशा एका चांगल्या संस्थेनं आपल्याला एखादा विषय मांडण्यासाठी बोलावलेला आहे. सगळ्यात आधी आज या कार्यक्रमाला मला ज्यांनी बोलावलं असे सन्माननीय आपले इतिहास संकलन समितीचे अध्यक्ष राधाकृष्णजी जोशी, आपल्या संस्थेचे महासचिव रवीजी पाटील आणि आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी नुकतंच मार्गदर्शन केलं आणि मागच्या 3 सत्रांचा एक अर्थानं आढावा, हा चांगला मला सुद्धा माहिती नव्हतं नेमकी सत्र काय झाली, विषय कसे झाले, पण प्राध्यापक व्यंकटेश लांब सरांचे की जे आपल्या महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह आहेत, कार्याध्यक्ष आहेत, यांनी तो सगळा आढावा घेतल्यामुळे मला सुद्धा सगळ्या सत्रांची आणि एकूण विषयांची माहिती झाली. त्याबद्दल त्या सगळ्यांचे धन्यवाद. आज जो मला विषय दिलाय त्याला आता मी सुरुवात करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला देश भारत याचं वर्णन सगळ्या जगातनं असं केलं जातं की हा विविधतेनं नटलेला देश आहे. विविधतेनं नटलेला देश म्हणजे काय, तर वेगवेगळ्या प्रकारचं हवामान या ठिकाणी आहे. म्हणजे हिमालयाच्या प्रदेशात आपण गेलो तर -40 इतकं टेम्परेचर आहे आणि जगामध्ये इतक्या प्रमाणात तापमानामध्ये असणं म्हणजे एक विविधता स्वाभाविकपणे त्याच्यामुळे येते. जसं हवामान येतं तसे कपडे घालतात लोक. हिमालयीन भागात राहणाऱ्या लोकांना 1 आणि 2 कपड्यांनी भागतच नाही, 6-6, 7-7 कपडे वेगवेगळे अंगावर घालून कोकणामध्ये फिरताना आपल्याला जाणवतं की तरी फक्त कमरेला टॉवेल गुंडाळलेला असतो आणि असा टॉवेल गुंडाळलेला शेतकरी
तेवढ्याच कपड्यांनिशी आपलं काम चालवत असतो. काही वेळा गमतीनं त्याला म्हटलं की बहुधा पोस्टानं येणाऱ्या मध्ये कुठेतरी रॅपर गुंडाळलेलं असतं. असं जे रॅपर आहे तशा पद्धतीचं रॅपर एक अर्थानं कमरेला गुंडाळून जगणारा समाज, जगणारा वर्ग हा आपल्याला आपल्या देशामध्ये दिसतो. आहाराची विविधता आहेच. सुरुवातीला आपली चर्चा पण चालू होती, काय काय मेनू झाले, काय काय खाल्ले कोणी कोणी. तर वेगवेगळ्या प्रकारचं आहार, भोजन हे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याकडे हा. तर असं सगळं आपल्याला आहाराची पण विविधता दिसते. तरी सुद्धा देशामध्ये काही जण असे झाले की जे माझाच आवाज रिपीट येतोय का? हो दादा, आपला आवाज क्लिअर पण येतोय. सर तुमचा हॅलो, आवाज क्लिअर येत नाही आणि थोडासा तुटतोय सर आवाज मध्ये थोडासा. हो, रिपीट येतोय. आवाज रिपीट. अरे अच्छा, आता इथं पाऊस पडतोय जरा बाहेर. हा, त्याच्यामुळे असेल. मी आता हळूहळू बोलतो, पण आता काही इलाज नाही, रेंजचा थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. बरं. ठीक आहे. मी जरा बोलू. कोणीही आपला जर आपल्याकडे स्पीकर चालू आहाराची नाही विविधता ठेवला, आहे. आपला स्पीकर जर कोणी चालू नाही ठेवला तर सरांचा आवाज व्यवस्थित येईल. मध्येच कोणाचे ना कोणाचे स्पीकर चालू होत आहेत. ठीक आहे. तरी सुद्धा देशात काही लोक असे झाले की जे जेवणामध्ये फक्त शेळीचं दूध घेत होते. बाकीचं अन्न कुठलं घेत नव्हते, फक्त शेळीचं दूध घ्यायचं आणि अशा याच्यावर जगायचं. त्या उलट देशातला किंवा महाराष्ट्रातला बराचसा असा भाग आहे ज्यांना शेळीचं दूध आवडत नाही, पण उरलेली शेळी चालते. म्हणजे अशी खाण्यापिण्यामध्ये पण विविधता आपल्याला दिसते. भाषेच्या बाबतीत म्हटलं तर जवळजवळ देशात 400 बोली भाषा आहेत आणि 14 मुख्य भाषा आहेत. म्हणजे इतक्या भाषा वेगवेगळ्या आणि त्या सगळ्याच्या सगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं बोलल्या चालल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळ्या खानदेशी आहे, ऐराणी आहे, इकडे कोकणी वेगळीच आहे, गोव्याची भाषा वेगळीच आहे. तर अशा भाषांची पण विविधता आपल्याला पाहायला मिळते. देवांचा विचार केला तर 33 कोटी देव आहेत. तर 33 कोटी देव, काही वेळा कोटी म्हणजे प्रकार असं पण त्याला म्हटलं, पण इतकी देवांची विविधता. आणि त्याच्यात सुद्धा महाराष्ट्रामध्ये कार्तिक स्वामी म्हणून देव आहे, गणपतीचा भाऊ. हा महाराष्ट्रामध्ये त्याच्या मंदिरात अनेक ठिकाणी महिलांना सुद्धा प्रवेश नाही, संन्यासी देव वगैरे अशा पद्धतीचं त्याचं स्वरूप आहे. तोच कार्तिक स्वामी आपण कर्नाटक आणि आंध्राच्या सीमेवर गेलो तर त्या भागामध्ये कार्तिक स्वामीचं मंदिर आहे, सहकुटुंब सहपरिवार. गमतीनं असं म्हटलं गेलं की बहुधा तो महाराष्ट्रामध्ये प्रचारक असावा आणि तिकडं सेटल व्हायला गेलेला असावा, त्याच्यामुळे सहकुटुंब सहपरिवार तिथं त्याचं देव म्हणून वावरतो आहे. संतांचा विचार केला तर शेकडो संत आहेत, ग्रंथांचा विचार केला तर शेकडो ग्रंथ आहेत. अन्य जगाची जर तुलना याच्याशी केली तर आपल्याला लक्षात येत आहे की अन्य जगामध्ये एक देश एक भाषा, एक देश एक प्रकारचं हवामान, एक देश एक देव, एक संत, एक धर्मग्रंथ. पण भारतामध्ये मात्र इतक्या सगळ्या विविधतांनी भारत हा नटलेला आहे. ह्या सगळ्या विविधता जरी असल्या तरी जगाच्या दृष्टीनं हे विभाजनाचं एक केंद्र पण असू शकतं. जेवढ्या विविधतेने देश नटलेला आहे त्याच्यातनं देशाला विभाजन करण्यासाठी, देशाचे तुकडे करण्यासाठी, वेगवेगळ्या गोष्टींचं भांडवल करण्यासाठी एक भाषेवरनं लोकांना भांडवता येतं, एक देवाचं नाव असल्यामुळे भांडवता येऊ शकतं, किंवा वेगवेगळ्या संतांच्या नावानं परस्परांमध्ये भांडणं लावता येऊ शकतात. तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर, अशा सगळ्या ठिकाणांवर आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इतक्या विविधतांमध्ये काहीतरी समान सूत्र, काहीतरी समान धागा हा आपल्या सगळ्यांमध्ये किंवा या संपूर्ण देशामध्ये शोधणं हे गरजेचं आहे. मग धागा कोणता? तर स्वाभाविक हा धागा हा हिंदुत्वाचा धागा आहे. हिंदू शब्द असा आहे की ज्याच्या आधारावर संपूर्ण देश हा संघटित करता येऊ शकतो, एकत्र बांधता येऊ शकतो, वेगवेगळ्या पसरलेल्या मान्यांना कुठंतरी एका दोऱ्यामध्ये ओवता येऊ शकतं. असा हा हिंदुत्वाचा शब्द आहे, हिंदुत्वाचा धागा आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी परस्परांना एक तर हिंदू संबोधन आवश्यक आहे आणि आपण सुद्धा देशातलं हे एकमेव सूत्र असल्यामुळे याच सूत्राचा
आधार घेत आपली संघटना बांधायला सुरुवात आपण केलेली आहे. हे जे सूत्र तर सापडलं आपल्याला, या सूत्राच्या आधारावर बांधता येऊ शकतं, याच्याशिवाय अन्य गत्यंतर नाही, याच्याशिवाय दुसरं सूत्र नाही. पण जे सूत्र मिळालं, हे सूत्र तरी साधं आहे का, सोपं आहे का, सरळ आहे का? तर समर्थ रामदासांनी म्हटलं की हिंदू संघटन अतिशय कठीण आहे. स्वतः हिंदू संघटनेचं दैवत ज्यांना म्हटलं जातं, स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांनी असं म्हटलं की माझं जीवन हे हिंदुत्वाची शेवटची करून किंकाळी आहे. विदर्भामध्ये डॉक्टर हेडगेवार ज्यांचं मार्गदर्शन घेत होते, ज्यांच्याशी चर्चा विचार विनिमय करत होते, असे डॉक्टर मुंजे. ह्या डॉक्टर मुंजांनी असं म्हटलं की गरज पडली तर मांजर प्रतिकार करेल, पण प्रतिकार करणार नाही त्या व्यक्तीचं, त्या गटाचं नाव हिंदू असं आहे. म्हणजे जे संघटनेचं सूत्र मिळालं आम्हाला, त्या संघटनेच्या सूत्रात किती कठीणता आहे, किती अवघडपणा आहे, हा आपल्याला अनेकांच्या स्टेटमेंट्सवरून आपल्याला लक्षात येऊ शकतो. त्याच्यामुळे स्वाभाविक कार्य जे आपण हातात घेतलंय, की जे सूत्र म्हणून आपण पाहतोय, ते इतकं सोपं नाही, कठीण आहे, पण एकमेव आहे, त्याच्याशिवाय अन्य गत्यंतर नाही. त्याच्यामुळे याच सूत्राला आधारित आपण संघटन बांधायला सुरुवात केली. मग आपण संघटन 1925 ला मगाशी उल्लेख झाला, आपण संघ सुरू केला, संघटन सुरू केलं. संघाचे एक मातृ संघटना म्हणा किंवा एक पहिली सुरुवात झालेली संघटना अशी म्हणा, ती अशी आपण सुरू केली आणि त्याच्या आधारावर अन्यही संघटना त्याच विचारांशी संबंधित अशा बांधायला सुरुवात केली. मग या हिंदुत्वाचा काही परिणाम देशात होत चालला का? ज्या हिंदुत्वाच्या सूत्रावर आपण काम सुरू केलं, ते हिंदुत्वाच्या सूत्राला घेऊन आपण हळूहळू पुढे जातो आहोत का, हे जर आपण पाहायला, लक्षात घ्यायला सुरुवात केली, त्यातले जे लोक असतात हे खूप विचारपूर्वक बोलतात. एक सुद्धा छोटी इकडची तिकडे गोष्ट झाली तर त्यांच्या स्टेटमेंटचा परिणाम संपूर्ण देशातल्या मतदानांवर होत असतो. त्याच्यामुळे अत्यंत सावध, नगरसेवक सुद्धा सावध बोलतो, पण त्याही पेक्षा सर्वाधिक सावध ही पंतप्रधान स्तरावरती लोक ही बोलत असतात. देशात सुरुवातीपासून गांधी घराण्याचं राज्य आहे, नेहरू घराण्याचं राज्य आहे. नेहरूंमधले सर्वात ज्येष्ठ होते मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरूंचे वडील. देशातलं एक मोठं नेतृत्व त्यांचं पण होतं. एका हॉटेलमध्ये गेले होते संघ स्थापना होण्याच्या कालावधीमध्ये, आणि एका हॉटेलमध्ये गेले असता तिथं काही लोकांनी नाव लिहायची पद्धत होती आणि आपल्या धर्माबद्दल, जातीबद्दल काहीतरी एखादं वाक्य लिहायची पद्धत होती. एक ख्रिश्चन मनुष्य होता, त्यानं नाव लिहिलं आणि पुढे लिहिलं की आय एम ख्रिश्चन अँड आय एम प्राऊड ऑफ माय ख्रिश्चन कल्चर. दुसरा एक मुस्लिम व्यक्ती होता, त्यानं पुढे वाक्य लिहिलं, स्वतःचं नाव गाव लिहिलं आणि लिहिलं आय एम मुस्लिम अँड आय एम प्राऊड ऑफ माय मुस्लिम कल्चर. मोतीलाल नेहरू गेले तिसरे, त्यांना सोपं होतं, मोतीलाल नेहरू अँड आय एम हिंदू, आय एम प्राऊड ऑफ माय हिंदू कल्चर वाक्य लिहिता आलं असतं, वरच्यासारखं सोपं होतं, पण त्यांनी ते नाही लिहिलं. त्यांनी लिहिलं की आय शेम दॅट आय एम हिंदू, म्हणजे मला लाज वाटते की मी हिंदू आहे. म्हणजे अशा स्तरात हिंदुत्वाचं जे सूत्र आपल्याला मिळालं, की जे एकमेव सूत्र आहे ज्याच्यावर संघटन बांधायचंय, त्याची सुरुवात कशी होती, त्याची देशातली स्थिती कशी होती, की देशातल्या कोणालाही हिंदूबद्दल काहीही बोललं तरी सहज बोलता येईल, अशा पद्धतीची गलित गात्र अवस्था हिंदुत्वाची देशामधली होती, असं आपल्याला लक्षात येतं. त्याच्यानंतर पहिले पंतप्रधान झाले जवाहरलाल नेहरू, त्यांचे चिरंजीव. स्वतःचं आत्मचरित्र लिहिण्याची वेळ आली, त्यावेळेस आत्मचरित्र लिहित असताना जवाहरलाल नेहरूंनी असं लिहिलं की आय एम हिंदू बाय अन ऍक्सिडेंट. म्हणजे अपघाताने हिंदू झालो. म्हणजे जर मला चॉईस असता काय निवडायचं काय नाही, तर त्यांनी म्हटलं की बाय कल्चर आय एम मुस्लिम, कारण मुस्लिमांसोबत वावरलो, आणि बाय एज्युकेशन आय एम ख्रिश्चन, कारण ख्रिश्चनांसोबत शिकलो. मग हिंदूंचा काही संबंध नाही. मग बाय ऍक्सिडेंट आय एम हिंदू. अशा पद्धतीनं स्टेटमेंट देशाचे पंतप्रधानांनी केलं, की जे 17 वर्ष हिंदुत्वाच्या जीवावर, हिंदू मतांवर देशात निवडून येत राहिले आणि देशाचं सर्वाधिक कालखंड नेतृत्व ज्यांनी केलं. त्याच्यानंतर लालबहादूर शास्त्री हे देशात पंतप्रधान झाले. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना पाकिस्तान भारत थोडंसं युद्धजन्य परिस्थिती आली आणि त्या परिस्थितीत पाकिस्तानच्या संसदेमध्ये भारताच्या विषयी काहीतरी अपशब्द बोलण्याचा प्रकार हा बेनजीर भुट्टोंचे वडील जुल्फिकार अली भुट्टो यांनी करण्याचा प्रयत्न केला.
मग जुल्फिकार अली भुत्तो त्या ठिकाणी काय म्हणाले की हा काय म्हटले हिंदू आहे, बुटका आहे, ठेंगणा आहे, 3.5 फुटी आहे म्हटले, आणि हा काय आपलं मार्ग हे करणार आहे ना आपल्याला काय अडवू शकतो वगैरे, अशा पद्धतीने थोडीशी टिंगल टवाळी ही लाल बहादूर शास्त्रींच्या उंचीबद्दल आणि ते हिंदू असण्याबद्दल केली. लाल बहादूर शास्त्रींना त्यांना उत्तर द्यायचं होतं, म्हणून भारताच्या संसदेमध्ये लाल उत्तर देऊ लागले. त्यांनी म्हणताना असं म्हटलं की वेगवेगळ्या गोष्टींची सगळी उत्तरं दिली आणि हा जरूर मैं हिंदू हूं, म्हणजे हिंदुत्व नाकारलं नाही, पण खूप मोठं काही हे पण दाखवलं, हिंदुत्वाबद्दल प्रेम पण दाखवलं असं नाही म्हटले, फक्त म्हटले की हा जरूर मैं हिंदू हूं. लाल बहादूर शास्त्रींच्या नंतर पुन्हा गांधी घराण्यातल्या इंदिराजी, इंदिरा गांधी ह्या देशाच्या पंतप्रधान झाल्या. पंतप्रधान झाल्यानंतर दक्षिण भारताचा दौरा होता त्यांचा, श्रीशल्यमला दर्शनासाठी गेल्या. श्रीशल्यमचं दर्शन वगैरे घेतलं, पायऱ्या उतरत होत्या, ते गंध वगैरे लावलेले हार, फुलं, नारळ ह्या सगळ्या गोष्टी, आणि अशा सगळ्या अवस्थेत खाली उतरत असताना कुणी पूजा करून उतरताना तशीच असते अवस्था. त्यावेळेस एक तरुण पत्रकार मुलगी इंदिराजींकडे गेली आणि त्यांनी इंदिराजींना प्रश्न विचारला, इंदिराजी आर यू हिंदू? इंदिराजींना लक्षात आलं की यांनी आपल्याला काय विचारलंय, की आर यू हिंदू, म्हणून हिंदू आहेत का? तर स्वाभाविक इंदिराजींनी उत्तर देताना त्यांना आजोबा काय म्हटले, वडील काय म्हटले याचं लगेच डोळ्यासमोर येऊन गेलं. तरी सुद्धा बाकी सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना इंदिराजींनी असं म्हटलं की डेफिनेटली आय एम हिंदू अँड आय एम प्राऊड ऑफ इट, म्हणजे निश्चितच मी हिंदू आहे आणि मला त्याचा अभिमान पण आहे, असं उत्तर त्यांनी दिलं. त्यांचा मुलगा राजीव गांधी नंतर देशाचा पंतप्रधान झाले. फ्रान्सला एका कंपनीला, फ्रान्सच्या, त्यांनी गंगा शुद्धीकरणाचं काम दिलं होतं. आता सध्या गंगा शुद्धीकरण चालू आहे गंगा नदीचं, तसंच एक काम टेंडर त्याही वेळेस निघालं होतं आणि राजीव गांधींनी ते फ्रान्सच्या कंपनीला दिलं होतं. मग फ्रान्सचा दौरा त्यांचा निघाला, तर मग फ्रान्सला जातायत, भेट देत आहेत, तर मग काय द्यायचं तिकडे भेट, तर तिथल्या राष्ट्राध्यक्षाला भेट देण्यासाठी राजीव गांधी, त्याच्यात काय राष्ट्रीयत्व काय, स्वाभाविक संपूर्ण हिंदू समाजाला ते मान्य असणारं असं राष्ट्रीयत्वाचं प्रतीक ते हिंदुत्वाचं आहे, ते त्यांनी भेट म्हणून दिलं. पुढे राजीव गांधींनंतर नरसिंह राव हे देशाचे पंतप्रधान म्हणून आले. दाओसला गेले होते, एक पर्यावरण विषयक कॉन्फरन्स होती आणि या कॉन्फरन्समध्ये गेलेले असताना त्या ठिकाणी पर्यावरणावर वेगवेगळ्या लोकांची भाषणं झाली. स्वतः पी.व्ही. नरसिंह रावांना ज्यावेळेस संधी मिळाली त्यावेळेस ते म्हटले की आमच्या देशात पर्यावरणाचा विचार हा इतर कुणाही पेक्षा अधिक चांगला हा केला जातो. कारण का, आमच्या इथं प्रत्येक नागरिक सकाळी उठल्या उठल्या असं म्हणतो की समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तेभ्योम पादस्पर्शम क्षमस्व मे, म्हणजे हे भूमी तुला पाय लावतोय मी, पाय लावताना सुद्धा मी तुझी क्षमा मागतो. अशा पद्धतीचं वक्तव्य हे आता कोण करतं? असं स्वाभाविक हिंदू समाज करतो, अन्यतर जातीचे कोणी लोक करत नाहीत. पादस्पर्शम क्षमस्व मे कोण म्हणतो? केवळ हिंदू म्हणतो. म्हणजे हिंदुत्वाच्या दिशेनं त्यांचं स्टेटमेंट आलं. त्यानंतर थोडीशी अराजकतेसारखी स्थिती होती देशात. अल्पजीवी सरकार काही आली, देवेगौडा आले, चंद्रशेखर आले, इंद्रकुमार गुजराल आले, अशी काही छोटी मोठी सरकारं अल्पकालीन येऊन गेली आणि त्याच्यानंतर अटलजी हे देशामध्ये पंतप्रधान झाले. अटलजींची हिंदुत्वाबद्दलची कल्पना आपल्याला माहिती आहे. एकानं त्यांना विचारण्याची पण गरज उरली नाही, स्वतःच एका काव्यामध्ये त्यांनी म्हणून ठेवलं की हिंदू तनमन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय, रगरग हिंदू मेरा परिचय, अशा पद्धतीचं पंतप्रधान एक अर्थानं अटलजी आले. म्हणजे सुरुवातीला पंतप्रधानांची स्थिती आय शेम दॅट आय एम हिंदू, की आय एम हिंदू बाय एन ऍक्सिडेंट अशी जी होती ती रग रग हिंदू मेरा परिचय या दिशेनं जी चालू राहिली, स्वाभाविकपणे आपल्याला हिंदुत्वाचा हा चढता आलेख पाहायला मिळाला. सरकार येतात आणि जातात, अटलजींनीच म्हटलं होतं सरकार येतात आणि जातात, तसं सरकार पडलं. मग काही शासनाला असं वाटलं की हिंदुत्व पडलं, हिंदुत्व हरलं, हिंदुत्वाचा पराभव झाला. मनमोहन सिंग पंतप्रधान झालेले होते. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना
दुर्दैवानं त्यांना स्वतःची मतं व्यक्त करताच आली नाहीत. अनेक वेळा रबरी शिक्का म्हणून त्यांचं भावना व्यक्त झाल्या, कारण खूप प्रेशरमध्ये किंवा अन्य सगळे लोक स्ट्रॉंग असताना त्यांना पंतप्रधान पद स्वीकारलेलं होतं. तरी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी हिंदुत्वाचा विरोध करण्याचा प्रयत्न त्यांच्या परीनं त्यांनी केला आणि मुस्लिमांच्यासाठी देशात पहिला अधिकार, नागरिकत्वाचा आणि सगळ्या गोष्टींचा पहिला, सगळ्या साधन संपत्तीवरचा अधिकार मुसलमानांचा आहे, मुस्लिमांचा आहे असं म्हणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दुर्दैवानं पुन्हा त्यांचं शासन देशामध्ये आलं नाही आणि पुन्हा नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले. पंतप्रधान होत असतानाच ज्यावेळेस टोपी घालण्याची वेळ आली, त्यांनी म्हटले टोपी नको, सन्मान सभी के धर्मों का, पालन मेरे धर्म का. पुन्हा त्यांना विचारलं की संसदेमध्ये जायचंय. संसदेत जाण्यापूर्वी त्यांनी पायरीचं दर्शन घेतलं. एका गुहेमध्ये साधना करायला गेले. त्याच्यानंतर आपण बघतोय की कोणी बाहेरून जगातून आला एखादा व्यक्ती, परराष्ट्र मंत्री वगैरे, तर त्यांना भेट देत असताना भगवद्गीता भेट द्यायला सुरू केली. राम मंदिराची उभारणी आणि राम मंदिराच्या यज्ञाच्या वेळेस केलेलं लोटांगण, पूजन, संविधानाचं सध्या बांधलं जात असणारं मंदिर, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहायला लागलो तर स्वाभाविकपणे देशात हिंदुत्वाच्या विरोधाचा विचार करणारे किंवा त्याच्यातच स्वतःला एक फार गौरव मानणारे असे पंतप्रधानांपासून हिंदुत्वाचा रगरग हिंदू मेरा परिचय म्हणणं आणि प्रत्यक्ष कृतीमधनं रगरगतेतनं हिंदुत्वाची जागृती करणं किंवा दर्शन देणं, अशा पद्धतीच्या पंतप्रधान पदापर्यंत आपण आलेलो आहोत. हिंदुत्वाची सुरुवात झाली त्यावेळेस आपण शेम दॅट आय एम हिंदू म्हणत होतो ना, लाज वाटते म्हणत होतो. पण ती रगरग हिंदुत्वाच्या पर्यंत आणि त्याच्या कृतीपर्यंत जो आला, हा बदल आपोआप झाला का? कोणी काहीच न करता झाला का? कोणाचं याच्या पद्धतीने याच्या मागे कोणाचा हात आहे की नाही? तर स्वाभाविकपणे या सगळ्या देशातल्या होत असणाऱ्या स्थित्यंतरणाला, बदलाला तुमच्या माझ्यासारखे हजारो हजार कार्यकर्ते जबाबदार आहेत. या सगळ्यांनी केलेलं काम, या सगळ्यांनी हिंदुत्वाची केलेली पाठराखण आणि त्याच्यासाठी केलेले प्रयत्न, त्याच्यासाठी मांडलेले विचार, या सगळ्यांमधनं हिंदुत्वाचा विचार अधिकाधिक पृष्ठ, अधिकाधिक बलवान असा भारतामध्ये होताना आपल्याला दिसतो आहे. पुढचे जे लोक गुडघ्याला भाशिंग बांधून बसलेले आहेत, की ज्यांना असं वाटतं की आपण पंतप्रधान होऊ, त्यांनी सुद्धा गळ्यातलं जानवं गुजरातमध्ये काढलेलं आपण पाहिलं. ज्यांना असं वाटलं की आपण पंतप्रधान होऊ, त्यांनी दुर्गाष्टक म्हणण्याचा प्रयत्न पश्चिम बंगालमध्ये केलेला आपण ऐकला. आपल्या बजरंगबलीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणं दिल्लीमध्ये आपण पाहिलं. म्हणजे ज्यांना ज्यांना स्वप्न पडायला लागली की मी हिंदुत्वाचा म्हणजे देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, त्या प्रत्येकानं हिंदुत्वाचं दर्शन दाखवल्याशिवाय आता पुढच्या काळात गत्यंतर नाही, अशा पद्धतीचा विचार स्वाभाविकपणे देशात स्थिर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. अनेकदा लोकांना योगींसारखा व्यक्ती पंतप्रधान व्हावासा वाटू लागला पुढच्या काळात. तर योगींचं हिंदुत्व कशा पद्धतीचं आहे, म्हणजे देश कुठल्या दिशेनं, कुठल्या पद्धतीनं हिंदुत्वाच्या दिशेनं टप्प्याटप्प्यानं पुढे चाललाय, हा आपल्याला निश्चितपणे या सगळ्या विचारातनं लक्षात येऊ शकतो. आतापर्यंत आपली सगळा जो विचार होता हा केवळ संघटनात्मक शक्तीवर, संघटनात्मक ताकदीवर असा आपण करत होतो. कारण आपण जे शिक्षण घेतलं, ह्या शिक्षणामध्ये सगळा इतिहास आपण मोगलांचाच वाचला. इतिहासाच्या पुस्तकांमध्ये चौथीनंतर शिवाजी महाराज कधी आलेच नाहीत. काहीतरी जोश यावा, उत्साह वाटावा असा इतिहास 5वी पासून आम्हाला कधी वाचायला मिळाला असं झालंच नाही. ईस्ट इंडिया कंपनी आणि व्हाईसरॉयनं केलेली कामं, ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात केलेली विकास कामं ही आम्ही आमच्या देशात वाचली, की ज्यांनी आमच्यावर 150 वर्ष राज्य केली. मोगलांच्या वेगवेगळ्या अकबरांनी केलेली देशाची कामं, देश हिता माईक म्यूट झालाय. माईक म्यूट झालाय. निलेशजी माईक म्यूट झालाय. सॉरी आपोआपच म्यूट झाला का कुणीतरी केला वाटतं. हा, तर आपल्याला आपल्या देशात लोक या सगळ्या शिक्षण पद्धतीमधनं सेक्युलर झाले असं तर झालंच नाही. म्हटलं गेलं त्यांना सेक्युलर, पण ते सेक्युलर नाही तयार झाले. प्रत्यक्षामध्ये
सेक्युलर ऐवजी मुस्लिम धार्जिने किंवा ख्रिश्चन धार्जिने अशा पद्धतीची पिढी आतापर्यंतच्या शिक्षण पद्धतीतनं आपल्या देशात तयार झाली. त्याच्यामुळे पहिला एकमेव देश, असा एकमेव देश आपल्याला दिसतो जो आपल्याच सणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो, आपल्याच देवी देवतांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो, आपल्याच कुंभांवर, ग्रंथांवर, समाज व्यवस्थांवर टीका करतो. पण त्याच वेळी अन्य आपल्या सोबत राहणारे सेक्युलर म्हणतो, पण अन्य उपासना पद्धती ज्या सोबत राहतात त्यांच्या अनेक छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला बहुपत्नीकत्व असेल, तलाक असेल, बुरखा असेल, हलाला असेल, मुल्ला मौलवींचं राजकारण असेल, गरिबांच्या धर्मांतरणाचा प्रयत्न असेल, अघोरी उपचार असतील, खोट्या प्रार्थना असतील, कोणाला बरं करतो म्हणून धर्मांतरण असेल, तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण याच्याबद्दल कधी कधी कोणी व्यक्त करणार नाही, कधी काही भावना व्यक्त होणार नाही. पण केवळ हिंदुत्वाच्या दिशेवर किंवा हिंदुत्वाच्या सणांवर, देवतांवर, कुंभावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं भारतामध्ये राहून हा कारण का? कारण आमची आतापर्यंतची शिक्षण पद्धती ही त्या पद्धतीची होती. राष्ट्रीय गोष्टींवरच प्रश्नचिन्ह निर्माण करायचं आणि आंतरराष्ट्रीय किंवा जगभरातही आम्हाला कसे उपकार केले हेच सगळं गौरवान्वित करून इतिहासाच्या पुस्तकांमध्ये सांगायचं. दुर्दैवानं हा इतिहास शिकणारी आपली सगळी पिढी आहे असं मला दुर्दैवानं सांगावंसं वाटतं. त्याच्यामुळे ह्या पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला अधिकाधिक राष्ट्रीय बाबी, राष्ट्रीय शिक्षण प्रणाली आता सुरू होती आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण काल परवाच पारित झालेलं आहे. त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण म्हणजे काय? बोधायन सिद्धांत आहे गणितामधला विचार केला तर, आर्यभट्टाची पायची किंमत आहे, भास्कराचार्याची त्रिकोणीमिती आहे गणिताचा विषय केला तर, धातुशास्त्रामध्ये पाहिलं तर कुतुब मिनार आहे, लोहस्तंभ 1600 वर्ष गंजला नाही. नौकाशास्त्र आहे, गुजरातचा चंदन नावाचा व्यापारी की वास्को द गामामध्ये घेऊन आला. वस्त्रोद्योगामध्ये ढाक्याची मलमल आहे की 6 वार ढाका 6 वार साडी फक्त 40 ग्रॅम मध्ये तयार करणारे लोक होते. खगोलशास्त्रामध्ये सूर्याचं अंतर हनुमान चालिसामध्ये मोजणारे लोक होते. नासा जे काम करतं तेच काम आमचं पंचांग करताना आपल्याला दिसतंय. याच्यासोबत पर्यावरणशास्त्र, आयुर्वेद, योग, जैवशक्ती, संस्कृत, कुटुंब व्यवस्था या सगळ्या गोष्टी तर अशा आहेत की याला भारतात म्हणजे जगामध्ये या गोष्टींना तोडच नाही किंवा याचे काही पर्याय कुठल्याच प्रकारचे जगाकडे उपलब्ध नाहीत. इतिहासाचा जर विचार केला तर इतिहासाचा विचार करत असताना विश्वविजेता म्हटला सिकंदर स्वतःला विश्वविजेता म्हटला, पण भारतामध्ये त्याला विश्वविजय नाही करता आला. भारतानंतर पुन्हा जगात अन्य कुठेही लढाई नाही करता आली. उलट भारतातल्या छोट्या छोट्या राजांनी त्याला दिलेली चिवट झुंज ही त्याला परत जायला कारणीभूत ठरली. आणि त्याचा सरसेनापती सेल्युकस ज्यावेळेस भारतामध्ये आला त्यावेळेस चंद्रगुप्ताशी पराभव तर स्वीकारावा लागलाच, पण पराभवाचं प्रतीक म्हणून आपल्या मुलीला सुद्धा चंद्रगुप्ताशी लग्न करून द्यायची नामुष्की एक अर्थानं त्याच्यावर आली. शाकांना संपवणारा विक्रमादित्य ज्यांचं संवत्सर आपण चालू केलंय यांच्याबद्दल आपल्याला लिहिता येऊ शकतं. हुनांपासून जे ग्रीकहून शकयवन तुटते ते भूमी पर, हारते ते हौसला पंचनद के तीर पर, पता नहीं कहा हवे अतीत में समा गए, काल के प्रवाह में निज को वे मिटा गए. याच्यातले जे हुन आहेत त्या हुन ज्यांच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून चीन सारख्या देशानं भिंत बांधलेली होती. या हुनांचा पराभव यशोवर्माकडून झाला आणि असा पराभव झाला की पुढे 500 वर्षात कुठलाही हुन भारतामध्ये आक्रमण करायला आला नाही. मोहम्मद बिन कासिम आणि राजा दाहिरचा संघर्ष आपल्याला माहिती आहे की राजा दाहिरचा जरी पराभव झाला असला तर चिवट झुंज आहे आणि चिवट झुंज होत असताना नंतर दाहिर कन्यांकडून मोहम्मद बिन कासिमचा घेतलेला बदला ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला इतिहासातनं दाखवता येतील. बाप्पा रावलचा इतिहास हा इराणमध्ये शिकवला जातो की इराणमध्ये लिहिलं जातं की आम्हाला बाप्पा रावलनं आमच्यावर राज्य केलं, पण भारतातल्या कुठल्याही व्यक्तीला मला नाही वाटत काही शिक्षणामध्ये आलं की बाप्पा रावलला की आम्ही इराणवर राज्य केलं म्हणून. बाप्पा रावल सारख्या सुलतान होता, सलीम होता तिथला, त्याच्या मुलीशी बाप्पा रावलनं सुलतानानं लग्न करून दिलेलं आपल्याला वाचायला मिळतंय. मोहम्मद घौरी आणि पृथ्वीराज यांचा संघर्ष आपल्याला वाचता येतोय की 17 वेळा माफीनामा आहे. आणि जरी पृथ्वीराजाचा नंतर पराभव झालेला असला किंवा काही पराभव होऊ लागला तरी पुढे आसाम आणि ओरिसामध्ये मोहम्मद घौरीची कत्तल सगळ्या सैन्याची झालेली आहे. अलाउद्दीन खिलजी त्याच्या ताब्यातून रतनसिंग राजा म्हणजे अलाउद्दीन खिलजी जो राणी पद्मिनीसाठी आलेला होता, राजा रतनसिंगाला अटक केलेली होती. त्या काळात पद्मिनीनं
राजा रतन सिंगची केलेली सोडवणूक आहे. स्वतः औरंगजेब जो महाराष्ट्रामध्ये आला आणि हिंदुत्ववादी सत्तेवर संपवण्यासाठी, टाच रोवण्यासाठी इथं आला, पण मरेपर्यंत ज्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही. म्हणजे हा सगळा आम्हाला गौरव करणारा जो इतिहास आहे तो आजपर्यंत आम्हाला शिकवला गेला नाही. 1818 मध्ये इंग्रज भारतामध्ये राज्य करायला लागले. शनिवार वाड्यावर त्यांनी भगवा काढून त्यांचा युनियन जॅक फडकवला. त्यांनी म्हटले की आम्ही हिंदुस्थानवर राज्य चालू केलं. म्हणजे इंग्रजांनी जे राज्य घेतलं ते मुस्लिमांकडनं नाही घेतलं, हिंदूंकडून घेतलेलं आहे. हे पण आम्हाला लक्षात आलं पाहिजे की भारतीय ज्यावेळेस हारले, हिंदू ज्यावेळेस हारले, त्यावेळेस इंग्रजांना वाटू लागलं की आम्ही देशावर राज्य करतो. पण एकूण 1818 मध्ये जरी त्यांना जिंकता आलं असलं तरी 1857 मध्ये पहिलं स्वातंत्र्य समर सुरू झालं आणि प्रतियुद्धाला, प्रतिहल्ल्याला सुरुवात झाल्याचं इतिहासामध्ये वाचता येतंय. म्हणजे एकूण आम्ही पाहिलं देशाचा इतिहास तर 2500 वर्षांचा अगदी नवीन इतिहास जरी आम्ही म्हटलो, अगदी सगळ्यांना मान्य म्हटलो तरी हा 2500 वर्षांचा इतिहास, त्याच्यातला केवळ 421 वर्षांचा इतिहास असा आहे की ज्यावेळेस आम्हाला कुणी ना कुणी राज्य केलं. म्हणजे 2100 वर्ष आम्ही जगावर राज्य करत होतो हे आम्ही विसरतो आहोत. चीन सारखा देश अजूनही म्हणतो की जवळजवळ 2000 वर्ष हिंदूंनी आमच्यावर राज्य केलं. तलवार घेऊन आले नाहीत, विचार घेऊन आले आणि विचारांच्या जीवावर आमच्यावर राज्य केलं. अनेक मोठा भूप्रदेश जगभरामध्ये ज्या भारतीय मूर्त्या, हिंदू मूर्त्या, बुद्ध मूर्त्या या ज्या सापडतायत त्याच प्रतीक आहे की त्या त्या ठिकाणी जाऊन आमचा समाज स्थिर झाला, तिथं एक अर्थानं राज्य करू लागला. पण तलवार घेऊन न जाता केवळ विचारांच्या जीवावर चांगली संस्कृती घेऊन गेली, चांगले विचार घेऊन गेले आणि तिकडे आपण जाऊन राहिलेलो आहे. पण दुर्दैवानं हा आमचा जो विजयाचा इतिहास आहे, हा विजयाचा इतिहास आम्हाला शिकवला जात नाही. त्या उलट पराभवाचा इतिहास जो जगातला कुठलाही देश आपल्या देशात शिकवत नाही. आपल्या कुटुंबात सुद्धा आपण थोरामोथांचे गोडवे गातो. काही चुकीच्या गोष्टी, घाणेरड्या गोष्टी, काही कुप्रकार काही असतील तर ते आपण नवीन पिढीला शिकवत नाही. पण भारतामध्ये मात्र एकमेव असा देश आहे की जो कुप्रकार किंवा वाईट गोष्टी किंवा चुकीच्या गोष्टी किंवा देशाचा पराभवाचा इतिहास हा नवी पिढीला शिकवत असतो. दुर्दैवानं हा बदलण्याची वेळ ही आपल्या सगळ्यांवर आहे. आपल्या सगळ्यांना ही पुढच्या काळात बदलावी अशी स्वाभाविक स्थिती आहे. त्यामुळे आपल्याला आता लक्षात घ्यावं लागेल की खूप मोठं विद्रोही साहित्य ही या सगळ्या आतापर्यंतचा इतिहासाचा गैरफायदा घेऊन भारतामध्ये निर्माण झालाय. आपला आत्ताचा इतिहास हा इंग्रजांनी लिहिलेला इतिहास आहे आणि मग इंग्रजांनी लिहिलेला इतिहास असल्यामुळे त्यांना जो सोयीचा, त्यांना जो महत्वाचा असा जो वाटत होता असाच इतिहास स्वाभाविकपणे ते आपल्याला सांगत होते. आणि मग असा इतिहास जर आपल्या समोर येत असेल आणि त्याचाच गैरफायदा घेऊन जर काही विद्रोही संघटना जर आता त्याच्यावर काही मांडणी करत असतील आणि त्याचे दाखले घेऊन आमच्या समोर जर प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील तर मला असं वाटतं इतिहास संकलन संस्था आणि आपल्या सगळ्या सारखा जो बुद्धिजीवी वर्ग आहे तर या सगळ्यांना याच्या संदर्भात काही ना काही काम हे करणं ही पुढची काळाची गरज आहे. देशामध्ये 3-4 वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्या सातत्याने हिंदुत्वाच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतात. एक आहे कम्युनिस्ट, दुसरे आहे फुटीरतावादी, तिसरे आहेत ख्रिश्चन, चौथे आहेत मुस्लिम आणि आता सगळे एक झालेले आहेत. आणि सगळे एक होऊन एक अर्थानं हिंदुत्वावर, हिंदुत्वाच्या चुका शोधणं, काहीतरी कुप्रथा शोधणं, काहीतरी चुकीच्या गोष्टी शोधतायत का ज्या इंग्रजांनी लिहिलेल्या आहेत याच्यातनं काही शोधून आमच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत आणि आमची पिढी त्याला एक अर्थानं बळी पडतीये असं मला वाटतं आहे. त्याच्यामुळे पुढच्या काळात इतिहासावर संशोधन होणं ही अत्यंतिक आपल्यासारखी बुद्धिजीवी पिढी, प्राध्यापक किंवा तत्सम शिक्षण घेणारी पिढी हेच या गोष्टी करू शकतं. बाकी संघटनात्मक काम कार्यकर्ते करतायत, पण असा इतिहासाचा नेमका अभ्यास करणं, त्याचं चिंतन करणं, त्याच्या बारकाव्यात जाणं, त्याच्यातनं रिसर्च पेपर सादर करणं आणि हे पेपर समाजासमोर ठेवून खरा इतिहास भारतीयांसमोर मांडणं की जे पुण्यामध्ये आता डॉक्टर मेहेंदळे, गजानन मेहेंदळेंनी केलं. छत्रपती शिवरायांचा इतिहास मांडत असताना छत्रपती शिवाजी झाले नसते तर हे जे पुस्तक आलं त्याच्यामुळे आता 1 वर्ष होत आलं जवळजवळ या पुस्तकाला, अजूनपर्यंत एक ऑब्जेक्शन आलं नाही. कारण प्रत्येक गोष्टीला सप्रमाण दाखला त्यांनी दिला. असा एक छोटा छोटा विषय घेऊन त्याचा सप्रमाण दाखला पाहून त्याच्यावर आधारित संशोधन करून त्याच्या नवीन नवीन पुस्तिका ह्या स्वाभाविकपणे आपल्यासारख्या गटांमधनं समोर येणं हे गरजेचं आहे.
नाहीतर आपण वाचत होतो की 70% शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम इथपर्यंत स्थिती गेलेली होती आणि त्याला कोणी ऑब्जेक्शन घेत नव्हतं. पण गजानन मेहेंदळेंनी ते ऑब्जेक्शन घेतलं आणि सप्रमाण सिद्ध केलं की 3%पेक्षा अधिक लोक त्यांच्यामध्ये मुस्लिम सरदार नव्हते आणि जे होते ते सुद्धा अरबी भाषेचं भाषांतर करण्यासाठी, उर्दू भाषांतर करण्यासाठी, मुस्लिम राजांशी पत्र व्यवहार करण्यासाठी अशा टेक्निकल कामांसाठी होते. म्हणजे हे जर गोष्टी आम्हाला जर सप्रमाण समोर आल्या तर कार्यकर्ता म्हणून सगळ्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना सुद्धा या गोष्टी अत्यंत महत्वाच्या छोट्या मोठ्या बोलण्यासाठी उपयोगी पडतील अशी सगळी स्थिती आहे. एकूण देशाची स्थिती ही आपण जर आता पाहिली तर हिंदुत्ववादी वर्सेस हिंदुत्व विरोधी अशी सगळी झालेली आहे. हिंदुत्ववादी सगळी शक्तीगट हा आपला एकत्रित झालाय आणि हिंदुत्व विरोधी हा सगळा शक्तीगट हा सगळा संघटित झालेला आहे. हिंदुत्व विरोधी सगळे मिळून, सगळ्या पार्ट्या, सगळ्या संघटना सगळे मिळून हिंदुत्वावर आक्रमण करण्याचा प्रयत्न हा आगामी कालखंडामध्ये करतायत. ह्या सगळ्यांचा संघर्षाची जर तुलना करायची झाली तर मला असं वाटतं महाभारतातल्या संघर्षाशी करता येईल. कारण महाभारतामध्ये आपण पाहिलं की युद्धभूमी म्हणून कुरुक्षेत्र होतं, पण केवळ कुरुक्षेत्रातले राजे नव्हते, व्याप्ती संपूर्ण भारतवर्ष होती. संपूर्ण भारतवर्षातील सगळे राजे तर या बाजूला किंवा त्या बाजूला असे सगळे झाले होते. म्हणून युद्धभूमी कुरुक्षेत्र पण व्याप्ती भारतवर्ष अशी या युद्धाची तुलना होती. आता सध्या आगामी काळात येत असणारा संघर्ष हा जो हिंदुत्ववादी आणि हिंदुत्व विरोधी हा संघर्ष मला त्या संघर्षाशी तुलना असणारा असा वाटतो आहे. ही व्याप्ती भारतवर्ष असेल, याची युद्धभूमी ही भारतवर्ष असेल, पण व्याप्ती मात्र संपूर्ण जग असेल. कारण जगभरातल्या विविध संघटना या सगळ्यांना कुठेतरी पालन पोषण करतायत की काय, ट्रस्टच्या माध्यमातून, पैशांच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून, देशातील वेगवेगळ्या सरकारांवर टीका करणाऱ्यांच्या माध्यमातून अशा सगळं जग एकत्रित येऊन एक हिंदुस्थान उभा राहूच नये, हिंदू शक्ती उभी राहूच नये, हिंदू समाज उभा राहूच नये अशा पद्धतीचा प्रयत्न हा करताना आगामी काळात आपल्या सगळ्यांना दिसतो आहे. आपण सगळे वाचन करतो, वर्तमानपत्र पाहतो, तर ही स्थिती आपल्या सगळ्यांना सहजतेनं समजू शकते. त्याच्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये आपल्यासारख्या सगळ्या विद्वज्जनांनी एक एक विषय आपला नक्की करणं मला असं वाटतं गरजेचं आहे. जसं मेहेंदळेंचं मी उदाहरण सांगितलं वारंवार की त्यांनी छत्रपती शिवराय नक्की केलं आणि त्याच्यात रिसर्च केला, नेमके पेपर सादर केले आणि बाकी सगळ्यांना गप्प करून टाकलं. वर्षभरात दुसऱ्याच कोणाचा शब्दच येऊ नये अशी तडजोड करून टाकली. तसं आपल्या सगळ्यांनी आपण ज्या ज्या विषयांमध्ये काम करतो आहोत त्याच्या खोलामध्ये शिरण्याची गरज आहे, त्याच्या इतिहासामध्ये शिरण्याची गरज आहे. आपण इतिहासाचे अभ्यासक आहोत आणि पुढचा काळ केवळ इतिहासावर चालणार आहे असं माझं मत आहे. कारण सगळे संघर्ष, सगळी भांडणं इतिहासाशी संबंधित आहेत, समाजशास्त्राशी संबंधित आहेत. इतिहासात काय घडलं त्याची प्रकरणं उकरून भीमा कोरेगाव सारखी घटना कुठून आली? इतिहासामधून आली. तर अशा सगळ्या गोष्टींचा आपण नेमकेपणानं विषय नक्की करणं, त्याच्या डीपमध्ये जाणं, त्याचं रिसर्च करणं, आता म्हटलं तशी कागदपत्र सिद्ध करणं, त्याच्यावरच्या पुस्तिका प्रकाशित करणं, विद्रोही साहित्य ज्यावेळेस विद्रोही संमेलनांना जाऊन पाहतो हजारो पुस्तकं समोर असतात, हजारो पुस्तकं आणि 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये अशा किमतीमध्ये हजारो पुस्तकं विद्रोही असतात. त्यावेळेस आपलं असणारं राष्ट्रीय असणारं साहित्य खूप मर्यादित आपल्या सगळ्यांच्या समोर हे येत आहे असं आपल्याला तिथं वाचायला पाहायला मिळतं. त्याच्यामुळे आपला विषय नक्की करणं आणि त्या विषयाच्या रिसर्च मध्ये जाणं ही पुढच्या काळात काळाची गरज आहे. विवेकानंदांनी हे सांगताना असं म्हटलं, वन आयडिया, हे कुठला तरी विचार घ्या, मेक दॅट आयडिया युअर लाईफ. तो विचार तुमचं जीवन बनवा, थिंक ऑफ इट, त्याच्यामध्ये विचार करा, लिव्ह इन इट, त्याच्यामध्ये जगा, लिव्ह ऑल अदर आयडियाज अलोन, बाकी सगळे विचार बाजूला ठेवा. दिस इज द वे टू युअर सक्सेस. अराइज, अवेक अँड स्टॉप, नॉट टिल द गोल इज रीच. म्हणजे कुठला तरी एक विचार घ्या, त्याच्या अनुरूप जगा, त्याच्यासाठी जगा, अन्य सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. आळस, कंटाळा, थकवा या गोष्टी आपल्यासाठी नाहीत हे गृहीत धरा, तरच आपल्याला विजय मिळू शकतो, तरच आपण यशस्वी होऊ शकतोय, विवेकानंदांनी म्हटलेलं आहे. एकूण इतिहासाचं सगळं आपण चिंतन केलं, कोणकोणत्या बिंदूंवर आपण समोर बोलू शकतो, सांगू शकतो, माहिती देऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचं चिंतन आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलं. ह्या सगळ्या गोष्टींमधनं घाबरून बिचकून जाण्याची गरज नाही, हिमतीनं उभं राहण्याची गरज आहे असं मला आपल्या सगळ्यांना सांगावंसं वाटतं. कारण डगमगणं आणि घाबरणं, बिचकणं हे आपल्या आतापर्यंतच्या भूतकाळात नाहीये. अटलजींनी याच्या सगळ्यांच्या
संदर्भात असं एक ठिकाणी म्हटलं, तेवढं अटलजींचं वाक्य आजचं सांगतो आणि आजच्या विषयाला जो मी बोलतो आहे त्याला विराम देतो. अटलजी असे म्हटले की कभी थे अकेले, डॉक्टर हेडगेवारांबद्दल म्हटले ते, कभी थे अकेले हुए आज इतने, नहीं तब डरे थे भला आज डरेंगे. आता एवढे झालो तेव्हा घाबरलो नाही, आता काय घाबरणार. कभी थे अकेले हुए आज इतने, नहीं तब डरे थे भला आज डरेंगे, विरोधों के सागर में चट्टान है हम, जो हमसे टकराएंगे मौत अपनी मरेंगे. लिया हाथ में ध्वज कभी न झुकेगा, न सूरज के सम्मुख अंधेरा टिकेगा. अजय है सभी हम, अमर है सभी हम, क्योंकि सर पे हमारे है वरद हस्त करता, गगन में लहरता ध्वज भगवा हमारा, गगन में लहरता ध्वज भगवा हमारा. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आजच्या अतिथीमध्ये जे विचार व्यक्त केलेले आहेत, आपले विचार आम्हाला शीर्षस्थानी आहेत. आपले परखड मत वैचारिक राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाचा धागा पकडून आपण हिंदुत्वाची जी भूमिका मांडली ती आम्हा सर्वांना एक प्रेरणादायी राहील आणि भविष्यात आमच्या संघटनेची वाटचाल आपल्या विचारांना धरून असेल असे मला वाटते. आणि आपण जे मोलाचे मार्गदर्शन केले आजच्या काळामध्ये, हे मोलाचे मार्गदर्शन, हे मोलाचे विचार फार भारतासाठी आवश्यक आहे. भारत राष्ट्रवाद, भारत मातृभूमीचा राष्ट्रवाद निर्माण होणे काळाची गरज आहे. आपण आज आम्हाला सर्व लोकांना, या महाराष्ट्र इतिहास त्या लोकांना भारतीय राजकीय इतिहासाचे दर्शन घडवून आणले आणि विजयाचा इतिहासची मांडणी केली. आपण सर्व लोकांनी या सरांच्या विचाराचा आढावा घेतला. सरांचे धन्यवाद. यानंतर मी आदरणीय तुर्विले सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन चे कार्य करावे. आदरणीय तुर्विले सर. आज या अभ्यास वर्गाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आता आपण पोहोचलेलो आहोत. जवळजवळ 2 दिवसापासनं सतत आपण या अभ्यास वर्गामध्ये अनेक विषयावरती विचारांचं मंथन करतो आहे. आज 2 दिवसापासून आपण इथं असल्यामुळे बऱ्याच लोकांना घरी जाण्याची आतुरता आहे. बरेच दूरदूरहून लोक हजर झालेले आहेत आणि त्यामुळं हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम मी अगदी थोडक्यामध्येच संपवणार आहोत. 2 दिवसापासून हा चाललेला जो अभ्यास वर्ग आहे हा अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न झाला असं मला वाटतं. इतिहास संकलन मंडळाचं किंवा इतिहास संकलन संस्थेचं जो उद्देश होता किंवा उद्देश आहे त्या उद्देशाप्रत पोहोचण्याकरता आपण बरंच काही या 2 दिवसाच्या सत्रामधनं, या 2 दिवसाच्या अभ्यास वर्गामधनं सोबत घेऊन जाणार आहोत. आणि त्यामुळे हा आभासी अभ्यास वर्ग जरी असला तरी जे ज्ञानामृत आपल्याला मिळालं अनेक मान्यवरांकडनं, हे मात्र आभासी स्वरूपाचं नाही, हे प्रत्यक्ष स्वरूपाचं आहे आणि जीवनामध्ये याचा फार मोठा उपयोग होणार आहे. आपल्या इतिहास संकलन संस्थेला सुद्धा वृद्धिंगत करण्याकरता त्याचा फार मोठा उपयोग होईल. या आभासी वर्गाकरता जो 30 मेचा म्हणजे कालचा जो पहिला दिवस होता, या पहिल्या दिवसाला प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक संजयराव तालखेडकर हे लाभले होते. उद्घाटन सुद्धा त्यांच्या हस्ते झालं होतं. ते परभणी प्रांत पालक संघ परिवार देवगरी प्रांत आणि अतिशय सृजनशील अशा स्वरूपाचं वक्तव्य आणि वक्तृत्व या ठिकाणी झालं. बरंच काही आपण त्यांच्यापासून शिकू शकलो. अगदी वेळात वेळ काढून ते इथं हजर झालेत, अभ्यासी वर्गाला वेळ दिला आणि त्यामुळे त्यांचं मी इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांतातर्फे आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमचे आदर्श आणि मार्गदर्शक माननीय आदरणीय रवींद्रजी पाटील हे लाभले होते. पाटील सरांचा वेळ हा अतिशय बिझी असतो, व्यग्र असतो आणि अशाही परिस्थितीमध्ये ते 2ही दिवस या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले.
वेळोवेळी मार्गदर्शन करत राहिले. त्याचबरोबर सतत व्यग्र असणाऱ्या शेड्यूलमधून सुद्धा त्यांनी या कार्यक्रमाला वेळ दिला. अगदी मनस्वी त्यांचं सुद्धा या इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांतातर्फे आणि यवतमाळ जिल्ह्यातर्फे मी मनस्वी आभार मानतो. त्यानंतर दुसरं सत्र जे होतं त्यामध्ये माननीय प्राध्यापक डॉक्टर जोगेंद्र सिंग बिसेन हे प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले होते. अति प्रभारी कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ मराठवाडा यामध्ये कार्यरत असताना आता एकदा आपण जर पाहतो म्हटलं की विद्यापीठाचा कारभार हा अत्यंत वेगळ्या स्वरूपाचा असतो. अशाही वेळेत अशाही कार्यात वेळ काढून त्यांनी फार चांगलं मार्गदर्शन केलं. कार्यकर्ता कसा घडावा, संघटनात्मक बाबी कशा पूर्ण व्हाव्यात, कार्यकर्त्यामध्ये कोणत्या स्वरूपाचे गुण असावे, अतिशय मोलाचं मार्गदर्शन बिसेन सरांनी या ठिकाणी केलं. त्यांचा सुद्धा मनस्वी आभार. याच सत्राला प्रमुख अतिथी म्हणून आमचे मार्गदर्शक जस्ट या इतिहास संकलन संस्थेचे अध्यक्ष माननीय आदरणीय प्राध्यापक डॉक्टर राधाकृष्णजी जोशी लाभले होते. दोनही दिवस आवर्जून हजर होते, वेळोवेळी सूचना करत होते आणि त्यांच्या सूचनेमुळं त्यांच्या महत् प्रयासामुळं हा आभासी वर्ग आज संपन्न झाला. त्यांचा सुद्धा मनस्वी आभार मानतो. त्यानंतर आज दिनांक 31/5/2021 पहिले सत्र बरोबर 11ला सुरू झाले. या सत्राला प्रमुख वक्ते म्हणून माननीय श्री दिलीप रामू पाटील, व्यवस्थापन समिती सदस्य कवी बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव हे लाभले होते. संघटनात्मक बाबी काय असाव्या, कार्यकर्त्यांनी कोणते गुण घेऊन जावे, कार्यकर्ता हा प्रामुख्याने कशा स्वरूपाचा असावा, कार्यकर्ता हा एक पदाधिकारी केवळ नसून तो सतत कार्यकर्ता असतो, अशा स्वरूपाचं एक फार मोठं मौलिक मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी केलं. कारण पदाधिकारी आपण जरी असलो तरी सांभाळून जर नेत नसेल तर संघटना तुटण्याचा धोका फार मोठ्या प्रमाणामध्ये असतो. अनेक ठिकाणी अशा स्वरूपाच्या धोके अनेक संस्थेला, अनेक संघटनांना झालेत आणि त्यापासून एक फार मोठं मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी या सत्रामध्ये माननीय दिलीप रामूजी पाटील यांनी या ठिकाणी केलं. आम्ही सुद्धा त्यांचे मनस्वी आभार मानतो. त्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून याच सत्राला लाभलेले आमच्या जिल्ह्याचे पालक, यवतमाळ जिल्ह्याचे पालक माननीय प्राध्यापक डॉक्टर नितीनजी सराफ, प्रांत उपाध्यक्ष इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र राज्य आणि तसंच यवतमाळ जिल्हा इतिहास संकलन संस्था याचे पालक, ज्यांनी या कार्यक्रम हा हे सत्र 2 दिवसीय असणारा हा अभ्यास वर्ग अगदी चांगल्या प्रकारे कसा चालेल याचं नियोजन मनापासून केलं. त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभलं. रात्रीला सुद्धा फोन येत होते. सरांची प्रकृती बरोबर नसताना सुद्धा आवर्जून त्यांनी लक्ष घातलं. त्यांचं सुद्धा मी मनस्वी आभार मानतो. त्याचबरोबर सत्र जे नुकतं संपलं, जे समारोपीय सत्र होतं, या समारोपीय सत्रामध्ये प्रमुख वक्ते म्हणून माननीय श्री निलेशजी गद्रे ज्यांचं व्याख्यान आताच आपण ऐकलं, जे खरोखर अतिशय उपयुक्त होतं. भारताच्या इतिहासाची जी वाटचाल आहे ही अगदी इतिहासपूर्व काळापासून तर आज तागायत कशा स्वरूपाची राहिली, इतिहासाची पावलं कुठे वळत होती, आम्हाला कुठे वळवावी लागणार, याचं सखोल मार्गदर्शन या सत्रामधनं माननीय गद्रे सरांनी केलं. किंबहुना झणझणीत अंजन प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात घालण्याचं कार्य सुद्धा या व्याख्यानामधून झालं असं म्हणावं लागेल. कारण जी इतिहासाची कलाटणी, इतिहासाला मिळालेला एक मागोवा, आजपर्यंत झालेला चुकीचा इतिहासाचं लिखाण
अतिशय उत्कृष्टपणे सरांनी आपल्या समोर मांडले. आज इतिहासाला खऱ्या अर्थानं शिकण्याची काळाची गरज आहे. इतिहास संकलन संस्था त्या दृष्टीनं कार्य करेल याचा एक इतिहास संकलन संस्थेचा कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो. आपले सुद्धा मनस्वी आभार. त्यानंतर या कार्यक्रमाला अतिथी म्हणून माननीय प्राध्यापक डॉक्टर व्यंकटेश लांब सर हे लाभलेत. संभाजीनगर कार्याध्यक्ष इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांत यांचं योगदान संस्थेला फार मोठं आहे, आधीपासून लाभलेलं आहे. सतत मार्गदर्शन इतिहास संकलन संस्थेला लांब सरांचं मिळत आहे असं आम्ही पाहतो आहे. त्यांचं सुद्धा मी इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांतातर्फे मनस्वी आभार मानतो. त्याचबरोबर या आभासी वर्गाला अतिशय सुचारू पद्धतीनं चालवण्याकरिता आणि त्याचं नियोजन योग्य पद्धतीनं होण्याकरिता महाराष्ट्र प्रांताच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने माननीय राधाकृष्णजी जोशी अध्यक्ष इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांत यांचं मनस्वी मी आभार मानतो. त्याचबरोबर माननीय प्राध्यापक श्री रवींद्रजी पाटील महासचिव इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांत यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. हसतमुख असणारं व्यक्तिमत्व आणि सतत लोकांना गुंतवून ठेवून अगदी हसत हसत कार्य करून घेण्याची जी पद्धती आहे ही पद्धती खरोखरच संकलन संस्था कोणत्याही संस्थेला वृद्धिंगत करण्याकरता कामी पडते आणि सरांना ती ईश्वरदत्त लाभलेली आहे. सर एक फार मोठे लेखक कवी सुद्धा आहे. रोज मी त्यांचे स्तंभ कुठून ना कुठून तरी वाचायला मिळतात. त्याचबरोबर त्यांचं पद्य लेखन जे आपण या ठिकाणी 3 सत्रात ऐकलं. दुर्दैवानं आजच्या पहिल्या सत्राची सुरुवात या पद्य लेखनानं झाली नाही, परंतु हे पद्य लेखन जे आहे ते महाराष्ट्र प्रांत संकलन संस्थेचं एक आदर्श पद्य ठरावं आणि ते एक पायोनियर म्हणून समोर यावं असं वाटतं. आणि सरांचा सुद्धा मनस्वी खूप खूप आभार. त्याचबरोबर प्राध्यापक संजय जवळेकर सचिव इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांत यांचे सुद्धा मी मनस्वी आभार मानतो. जगदीश बियाणी लेखन प्रमुख महाराष्ट्र प्रांत, नरेंद्र देशपांडे विद्वत प्रमुख महाराष्ट्र प्रांत, सौ भारतीताई साठे महिला विभाग सहप्रमुख महाराष्ट्र प्रांत, प्राध्यापक डॉक्टर रवी सातभाई व्याख्याता प्रमुख महाराष्ट्र प्रांत. सातभाई सरांनी तांत्रिकदृष्ट्या ही आभासी पद्धतीची बैठक चालवण्याकरता फार मोठी मदत केली आणि या सर्वांचे मी इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांत तसेच यवतमाळ जिल्हा आणि आयोजक समितीच्या वतीने मनस्वी आभार मानतो. आज या कार्यक्रमाला उपस्थित झालेले सर्व कार्यकर्ते, इतिहासप्रेमी, इतिहासकार हे सर्व या ठिकाणी उपस्थित झाले. पहिल्या सत्रापासून तर शेवटच्या सत्रापर्यंत बैठक आभासी पद्धतीची असली तरीही संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये होती. अपेक्षेपेक्षा जास्त वाटली. सर्व जिल्ह्यांचे इतिहास संकलन संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते ज्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या ठिकाणी आम्हाला योगदान मिळालं, या सर्वांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर हे सगळं संयोजन करण्याकरिता वणी येथील सन्माननीय परितोषजी पानट ज्यांनी या आभासी वर्ग या ठिकाणी उभा करून दिला, सेट उभा करून दिला, त्यांचे सुद्धा आम्ही इथे मनस्वी आभार मानतो. तसेच हा कार्यक्रम घेण्याची जी तळमळ होती प्रामुख्यानं अगदी 2 महिन्यापासून सतत त्यांच्या डोक्यात एक होतं की हा वर्ग आपल्या इथं झाला पाहिजे. आमची ही इच्छा होती की हा आभासी वर्ग हा आभासी नसून प्रत्यक्षामध्ये वणीमध्ये व्हावा. वणीचा इतिहास फार मोठा आहे. वणी ही सांस्कृतिक नगरी आहे, ऐतिहासिक नगरी आहे. या ठिकाणचा सांस्कृतिक वारसा, या ठिकाणचा इतिहास हा प्रत्यक्ष
प्रत्येक इतिहास प्रेमीला पाहता यावा, अनुभवता यावा अशा स्वरूपाचा मनस्वी विचार मनामध्ये होता. परंतु दुर्दैवाने तो आभासी पद्धतीने झाला. या इतिहासाच्या संदर्भामध्ये सांगायचं म्हणजे जी या ठिकाणी निर्गुणा नदी वाहते तिचा उगम ज्या ठिकाणून आहे त्या उगमाचा संदर्भ हा भगवद्गीतेमध्ये सुद्धा पहिल्या अध्यायामध्ये आलेला आहे. अशी ही ऐतिहासिक नगरी, यामध्ये आपल्या सृजनतेचे पद या ठिकाणी पडावेत, आपले चरणकमल या ठिकाणी यावेत, प्रत्यक्ष आपण या नगरीला लाभावत एक सारस्वताचं एक फार मोठ्या अशा प्रकारचा मेळा इथं भरावा ही आमची मनोमनी इच्छा होती. आणि ती इच्छा माझीच नसून लोकसेवक अमितजी उपाध्याय यांची होती. आणि म्हणून आम्हाला असं म्हणून मी त्यांचं सुद्धा एक इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांताच्या वतीनं मनस्वी आभार मानतो. त्याचबरोबर डॉक्टर कविताजी तातेड, महिला विभाग प्रमुख यवतमाळ, डॉक्टर नारायणजी वर्मा, कार्याध्यक्ष इतिहास संकलन संस्था जिल्हा यवतमाळ, श्री सागरजी मुळे, श्री निखलजी थारकर, या सर्वांचं योगदान हा आभासी वर्ग पूर्ण होण्याकरिता लाभला. या सर्वांचं पुनश्च एकदा आभार मानतो. त्याचबरोबर हा आभार मानताना जर कुणी सुटले असेल, जर अशा स्वरूपाची कदाचित त्रुटी राहिली असेल तर त्यांचं सुद्धा एक दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांचं सर्वांचं आभार मानतो. हा आभासी वर्ग या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आयोजन समितीच्या वतीने कदाचित काही चुका झालेल्या असल्यास, काही प्रमाद घडलेले असल्यास त्या आपण कुटी घालावेत आणि एक आपलं मन मोठं करून आम्हाला माफ करावं अगदी अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो, मनोगत व्यक्त करतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला, परंतु यानंतर लगेच पसायदान होईल आणि पसायदान झाल्यानंतर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी माननीय प्राध्यापक रवींद्रजी पाटील यांच्याकडे सोपवतो. त्याआधी पसायदान. नाही, माझ्याकडे काहीच नाही आहे, फक्त सराफ सर काहीतरी सांगतील, त्याच्यानंतर पसायदान आणि मग कार्यक्रम संपेल. बरोबर. सराफ सर. सराफ हा दादा, आता हा इतका यशस्वी अभ्यास वर्ग संपन्न झाल्यानंतर गेल्या 2-3 तासांपासून अनेक जणांची मेसेज येत आहेत की सर आपल्याला एक कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घ्यायचं आहे. आणि हे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेण्यासाठी लगेच जिल्ह्यांची मागणी सुद्धा आली की सर आम्ही घेणार. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रायपूर सरांनी अशी सूचना पाठवलेली आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये, आता ऑगस्टच्या तारखा फक्त त्या आपण ठरवू, 14-15 असेल, 13-14 असेल, 12-13 असेल, जे काय असेल, ऑगस्ट महिन्यामध्ये एक कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आभासी पद्धतीने होईल. ते एक सूचना महत्वाची होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतका सुंदर अप्रतिम असा आभासी असूनही इतिहास संकलन संस्थेचा अभ्यास वर्ग यवतमाळ जिल्ह्यांनी पूर्णपणे यशस्वीपणे पार पाडला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. म्हणजे आज आठवण झाली एकदम वर्ध्याच्या वर्गाची, ज्या दिवशी आपण वर्ध्याला सगळे एकत्र आलो होतो. आणि मला आठवते कोणीतरी म्हटलं सुद्धा की वर्ध्याला अच्छा एका मिनिटात की हो आम्ही घेणार अभ्यास वर्ग, असं म्हणणारे अमितजी आणि तुर्विले सर जे दोघेही हजर होते, हे दोघंही आपल्या शब्दाला जागले आणि योग्य पद्धतीने हा आभासी अभ्यास वर्ग पूर्णत्वास नेला. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि पुन्हा असंच आपलं जे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर होईल हेही कदाचित आभासीच होईल असं वाटतंय. सप्टेंबर महिन्यापर्यंत जरी अशीच परिस्थिती राहिली तर, जर कोरोना कमी झाला तर हा आभासी वर्ग जळगाव जिल्ह्याकडून घेतला जाईल. जळगाव जिल्ह्याकडून हा वर्ग घेतला जाईल. जर आभासी परिस्थिती नसली तर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर असेल, यामध्ये व्याख्याते सुद्धा असतील. खरं तर त्या बऱ्याच गोष्टी त्यात आहेत. तरी सुद्धा मी जळगाव जिल्ह्याचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी हा
उपक्रम घ्यायचा विचार व्यक्त केला. फक्त एक नाव सुचवतो, हा. थोडं सरांना थांबवतो. सुनीलजी आंबेकर नागपूरचे आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय प्रचारक आहेत, केंद्रीय प्रचार प्रमुख. सुनीलजी आपल्याकडे त्या दिवशी कार्यक्रमाला समारोपाला येणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जळगावचं नाव फायनल करा. सुनीलजींना आणि बिसेन सरांना परत एकदा आणूयात आपण. दादा, आज रात्रीच्या 9च्या बैठकीत यावर नक्की सविस्तर चर्चा करू. नक्की 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 नक्की. आणि आता आपण पुढची पूर्ण सूत्र हो. अमितजींकडे सोपवू. अमितजींकडे सोपवू. पसायदान झाल्यानंतर कुणीही बोलणार नाही. पसायदान झाल्यानंतर कार्यक्रम संपलेला असेल, लेफ्ट व्हायला हरकत नाही. फक्त पुन्हा एकदा वर्ध्याच्या आणि संभाजीनगरच्या बैठकीची आठवण देतो की बैठक संपली होती, पण पाय मात्र कोणाचाही निघत नव्हता. कदाचित तशी परिस्थिती असेल. मी म्हटलं तुर्विले सर आता एवढं बोलतायत, म्हटलं बच्चे को क्या रुलावी यावी. काही लोकांच्या डोळ्यामध्ये नक्की पाणी साचायला सुरुवात झाली असेल, पण तरी सुद्धा वर्धा आणि संभाजीनगरच्या बैठकीसारखी पुन्हा स्थिती झालेली आहे. अमितजींचं पसायदान झालं की मग आपण सगळ्यांनी लेफ्ट व्हायला हरकत नाही. आवाज येतो का माझा सगळ्यांना? आवाज येतो? हो अमितजी, येतो येतो. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे वसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल होते लाहो. प्राणी जात वर्षक सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पीयूषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टा दृष्ट विजय होवावेजी. एक म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाहो. येणे बरे ज्ञानदेव, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. धन्यवाद.